गाडी काढ नका, गाडी असं नाही, गाडी काढत नाही आहे. गाडी काढली की मग व्हिडिओ मग चालू करणार काय तो कसे अंगावर येतात मारायला? मी काय अंगावर आलो? मी अंगावर आलो नाही. तू पोलीस नाहीये, तू गाडी को हात मत लगा. तू गाडी को हात मत लगा. तू ड्रंक है ना? यही ड्राइव करे था ना? तू ड्रंक है ना भाई? तू ड्राइव करे था ना? तुझे बोलो ना गाड़ी में बच्चे को ऐसे बात मत कर. गोव्यातील मोर्जी किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कुटुंबातील महिला आणि लहान मुलगी तसंच तरुणांवर तब्बल 40 जणांच्या गटानं हल्ला केल्याचा आरोप झाल्यानं खळबळ माजली होती. या कुटुंबानं दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांनी मांजरे पोलिसांना घटनेची माहिती दिली, पण पोलिसांनी पर्यटकांनाच गप्प राहण्याचा सल्ला दिला. स्थानिक लोकांशी पंगा घेऊ नका, नाहीतर तुम्हाला महागात पडेल अशी भीती देखील गोवा पोलिसांनी पर्यटकांना दाखवली. या घटनेनंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या खाजगी सचिवांना पर्यटकांनी फोन लावला, पण सचिवानं दुर्लक्ष केलं असा आरोप या कुटुंबानं केला. सीएम साहेबांना त्याच्यानंतर फोन केला आणि आता आमचा फोन उचलत नाही. फोन उचलत नाही, त्यांच्याकडून निरोपच नाही. काय सांगणार निरोप साहेब? त्यानंतर ही बातमी 25 मे रोजी सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरली आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोव्याच्या सीमेवर तब्बल तासभर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला. यामुळं महामार्गावरील प्रवाशांचे बरेच हाल झाले. शेवटी सिंधुदुर्गच्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर महामार्ग सुरळीत करण्यात आला. नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर वृत्तांत. लात मांजऱ्यामध्ये आमची वहिनी उतरली. वहिनी समोर अरे असं करलं 40 लोक 4 महाराष्ट्राचे आम्ही. तुम्ही दादागिरी करणार आमच्यावर, लेडीजवर आमच्या. आम्ही पण छत्रपतीच्या औलाद आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आधी तो म्हणून यात आमच्यात बंद केली. संपला विषय. आमच्यात बंद गोव्यासाठी बंद आमच्यात महाराष्ट्राची छत्रपतीच्या औलाद. एक जर गाडी निघाली इकडे लक्षात, एक गाडी तिकडे एवढं स्ट्रिक्ट करायचं. 10,000 फाईन मारतात या बिचाऱ्या पोरांवर. महाराष्ट्राच्या पोरांना शिवाय देतात. या बिचाऱ्या गाडीवाल्याला कमवतात 5,000 10,000 फाईन मारतात. 10,000 सगळ्या टॅक्सीवाल्या पोलिसांना रिक्वेस्ट करा. गोवा पोलिसांना आमची गाडी काढून द्यावं. गोवा पोलिसांना रिक्वेस्ट करा. मारहाण चालू केल्यावर, आम्ही व्हिडिओ काढायला चालू केल्यावर 40 लोक जमून 4 भावांना, आम्हाला सगळ्यांना माझ्या डोक्यात बाटली फेकून मारली. पोलिसांना फोन केला, पाऊण तास पोलीस आले नाहीत. पोलिसांना रात्री बोलल्यावर पोलीस काय सांगतात की नाही, लोकल असतील, दारू पिऊन बोलले असतील, साहेब तुमच्याशी हे केलं असेल. हे ह्यांची उत्तर. अरे ह्यांचं काय, हा मास टुरिझमवर चालता ना तुम्ही, आणि टुरिझमवर चालता आणि आम्हालाच तुम्ही टुरिस्ट. अरे आम्ही तर शेजारी आहे तुमचे, आम्ही पाणी देतो तुम्हाला आणि तुम्ही आम्हालाच हे करता. आणि तिथले सगळे लोक महिलांवर हात उचलले, लहान पोरांवर, 5 वर्षाची पोरगी. अरे माझी भाची, एवढं त्रास. हा त्रास सहन करणारी एकही गाडी, एक मुंगी पण जाऊ देणार नाही. सावंतवाडी आणि गोवा बॉर्डर क्रॉस होऊ देणार नाही. हे काही झालं तरी. एरियामध्ये घडला. मोरजिम अजूल कॅफे होता, त्याच्या समोर हा घडला. तिथे सगळी लोकलची माणसं होती आणि त्यांनी लोकलची माणसं, आम्ही लोकल आहे, तुम्ही इथे कशाला आलात, ह्याच्यावरनं वाद करत आमच्या बरोबर. पोलिसांचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं. त्यांनी सांगितलं लोकल आहेत. आम्ही सांगितलं साहेब तो दारू पिऊन होता, तर तो म्हटलं साहेब रात्रीचं दारू पिऊनच असणार. हे पोलिसांची उत्तरं होती. शेवटपर्यंत आम्हाला मदत केली नाही. आम्हाला सांगितलं उलट साहेब तुम्ही कशाला अडकताय, याच्यात कशाला जाताय, तुमची गाडी महिनाभर कोर्टात अडकून पडेल, तुम्ही कशाला. आम्ही एवढं सांगितलं साहेब ऍटलीस्ट त्यांना बोलून वॉर्निंग द्या. त्यालाही ते पोलीस तयार नाहीत. गोवा पोलीस, मांजरे पोलीस 112 नंबरला मी फोन केला होता. सीएम साहेबांना त्याच्यानंतर फोन केला आणि आता आमचा फोन उचलत नाही. मग जर हेच असेल तर मग ठीक आहे, आम्ही महाराष्ट्रात आहोत. महाराजांचं महाराष्ट्र आहे. शिवाजी बायका पोरांवर हात उचलले, शिवाजी हात पाय छाटलेले आहेत. ही पोरं जोपर्यंत इथे येऊन येत. दरम्यान मांजरे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी सावंतवाडीच्या पीडित कुटुंबाशी चर्चा केली. त्यानंतर ज्यांनी हल्ला केला त्या तरुणांना त्या ठिकाणी बोलवलं आणि त्या पीडित कुटुंबाची माफी मागायला लावली.
या घटनेनंतर पीडित कुटुंबानं आमदार जित आरोलकर यांचे आभार मानले. काल जी घटना घडली रात्री आमच्या फॅमिलीसोबत आम्ही असताना आमच्याबरोबर जी मारहाण झाली त्याच्यानंतर जो काही इश्यू झाला, आज आम्ही आंदोलन जे केलं ते आंदोलन बघून आज आमदार साहेबांनी आम्हाला इथे बोलवलं. त्यांनी आमची चौकशी केली, काय झालं नक्की त्यांनी पूर्ण समजून घेतलं. समजून घेतल्यावर जी मुलं त्या घटनास्थळी होती ज्यांनी आमच्यावर मारामारी केली किंवा आमच्या लहान मुलांवर किंवा बायकांवर मारामारी केली त्या मुलांना बोलवून घेतलं. त्यांना आमच्यासमोर समज दिली. समज देऊन त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करून त्या मुलांनी आमची माफी मागितली आणि प्रशासन एक 24 तासात किती फास्ट काम करू शकतं हे आम्हाला आमदार साहेबांनी करू. गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.